आपल्याकडे बहुतेकांना असे वाटते की एखादा वाद झाला, भांडण झालं, पैसे अडकले किंवा कौटुंबिक प्रश्न निर्माण झाला की एकच शेवटचा मार्ग उरतो, तो म्हणजे कोर्टात जाणे. पण प्रत्यक्षात भारतीय कायदे कोर्टात जाण्याआधी वाद मिटवण्यावर जास्त भर देतात. कोर्ट केस म्हणजे वेळ, पैसा आणि मानसिक शांती याची मोठी किंमत मोजावी लागते. म्हणूनच आपल्या कायद्यात कोर्टाबाहेर वाद सोडवण्यासाठी वेगवेगळे कायदेशीर पर्याय दिलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोर्टात केस न दाखल करता किंवा कोर्टाचा निकालाची वाट न पाहता वाद कायदेशीर पद्धतीने कसा मिटवला जातो. भारतीय कायद्यात याला अल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझोल्यूशन म्हणजे ADR असे म्हटलं जातं. दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 मधील कलम 89 हे या संकल्पनेचा पाया आहे. या कलमानुसार कोर्टाला अधिकार आहे की एखाद्या प्रकरणात थेट निकाल देण्याऐवजी पक्षकारांना आर्बिट्रेशन, कौन्सिलेशन आणि मीडिएशन किंवा लोक अदालत यांसारख्या मार्गाकडे पाठवता येईल. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की कायदा स्वतःच कोर्टापेक्षा समेटाला आणि संवादाला प्राधान्य देतो. सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग म्हणजे वाटाघाटी म्हणजे निगोसिएशन. जेव्हा दोन पक्ष कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीशिवाय बसून परस्पर चर्चा करून तोडगा काढतात त्याला निगोसिएशन असे म्हणतात. हे कौटुंबिक वाद, पैसे उधार देण्याचे वाद, भाडेकरू आणि मालक यांच्यातील प्रश्न किंवा नोकरीशी संबंधित वादांमध्ये खूप प्रभावी ठरू शकतं. जरी निगोशिएशनसाठी स्वतंत्र कायदा नसला तरी त्यातून झालेले सेटलमेंट हा भारतीय करार कायदा 1872च्या कलम 10 नुसार वैध ठरतो, जर तो मुक्त संमतीने कायदेशीर उद्देशासाठी आणि योग्य मोबदल्यासह केलेला असेल. म्हणजेच लेखी स्वरूपात केलेले सेटलमेंट करार कोर्टात अंमलात आणता येतो. पण अनेक वेळा थेट चर्चा करताना भावना आड येतात, गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी मेडिएशन म्हणजे मध्यस्थी हा अत्यंत उपयुक्त मार्ग आहे. मध्यस्थीसाठी एक तटस्थ व्यक्ती, ज्याला मेडिएटर म्हटलं जातं, तो दोन्ही पक्षांना शांतपणे ऐकतो आणि संवाद साधायला मदत करतो. मेडिएटर कोणताही निर्णय लादत नाही. निर्णय हा पूर्णपणे दोन्ही पक्षांचा असतो. मध्यस्थीला CPC कलम 89 सोबतच मेडिएशन ॲक्ट 2023चा मजबूत कायदेशीर आधार आहे. या कायद्यानुसार मेडिएशन प्रक्रिया गोपनीय असते, वेळेच्या मर्यादेत पूर्ण होते, त्यातून झालेले सेटलमेंट ॲग्रीमेंट कायदेशीर बंधनकारक असतो. घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा, मालमत्तेचे वाद यामध्ये कोर्ट स्वतः मेडिएशनला प्राधान्य देत असते. त्यानंतर मध्यस्थीपेक्षा थोडी वेगळी पण तत्सम प्रक्रिया म्हणजे कौन्सिलेशन म्हणजे सुलह. कौन्सिलेशन म्हणजे कौन्सिलेटर हा केवळ संवाद साधायला मदत करत नाही तर तोडग्याचे पर्यायही सुचवू शकतो. आर्बिट्रेशन अँड कौन्सिलेशन ॲक्ट 1996 मधील कलम 61 ते 81 मध्ये कौन्सिलेशनची संपूर्ण प्रक्रिया दिलेली आहे. या कायद्यानुसार कौन्सिलेशन मधून झालेले सेटलमेंट हा आर्बिट्रेटर अवॉर्डसारखा मानला जातो आणि तो कोर्टाच्या डिक्रीप्रमाणे अंमलात आणता येतो. विशेषतः व्यावसायिक वादांमध्ये कौन्सिलेशन प्रभावी ठरते. आता आपण आर्बिट्रेशन म्हणजेच लवादाबद्दल बोलूया. आर्बिट्रेशन ही कोर्टासारखीच पण एक वेगळी प्रक्रिया असते. यामध्ये आर्बिट्रेटर हा दोन्ही बाजूचे ऐकतो, पुरावे पाहतो आणि अंतिम निर्णय देतो. हा निर्णय आर्बिट्रल अवॉर्ड म्हणून ओळखला जातो. आर्बिट्रेशन अँड कन्सल्टेशन ॲक्ट 1996 नुसार कलम 7 मध्ये आर्बिट्रेशन ॲग्रीमेंट, कलम 11 मध्ये आर्बिट्रेटरची नियुक्ती, कलम 34 मध्ये आर्बिट्रेटर अवॉर्डची अंमलबजावणी याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. आर्बिट्रेशन अवॉर्डला कोर्टाच्या डिक्रीसारखा चार्ज असतो. त्यामध्ये बांधकाम प्रकल्प, कॉर्पोरेट करार, कंपनीतील वाद यासाठी आर्बिट्रेशन मोठ्या प्रमाणात आजकाल वापरला जातो. त्यानंतर अजून एक कोर्टाबाहेर वाद मिटवण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे लोक अदालत. लीगल सर्व्हिस अथॉरिटीज ॲक्ट 1987 अंतर्गत लोक अदालत स्थापन केल्या जातात. या कायद्याच्या कलम 19 नुसार लोक अदालत आयोजित केल्या जातात आणि कलम 21 नुसार लोक अदालतीचा निर्णय हा कोर्टाच्या डिक्रीप्रमाणे बंधनकारक असतो. लोक अदालतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथे कोणतीही कोर्ट फी लागत नाही आणि निर्णयावर अपीलही करता येत नाही. चेक बाउन्स, अपघात नुकसान भरपाई, पैसे वसुली, कौटुंबिक वाद यासाठी लोक अदालत खूप उपयुक्त ठरते. अनेक वेळा केस कोर्टात दाखल करण्याआधी वाद मिटवता येतो. यालाच प्री-लिटिगेशन मेडिएशन असं म्हटलं जातं. लीगल सर्व्हिस अथॉरिटी ॲक्ट आणि कमर्शियल कोर्ट्स ॲक्ट 2015 मधील कलम 12A नुसार व्यावसायिक वादांमध्ये केस दाखल करण्याआधी मेडिएशन करणं अनिवार्य आहे.
याचा उद्देश कोर्टावरील ताण कमी करणं आणि लोकांना जलद न्याय मिळवून देणे आहे. कायदेशीर नोटीस हा देखील कोर्टाबाहेर वाद मिटवण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. वकिलामार्फत पाठवलेली नोटीस ही समोरच्या पक्षाला कायदेशीर इशारा देते आणि अनेक वेळा या टप्प्यावरच सेटलमेंट होतं. पैसे वसुली, करारभंग, चेक बाउन्स यांसारख्या प्रकरणांमध्ये कायदेशीर नोटीस खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कोर्टात न जाता वाद सोडवण्याचे कायदे स्पष्ट आहेत. वेळ वाचतो, खर्च कमी होतो, गोपनीयता राहते, नातेसंबंध वाचतात आणि मानसिक शांती लाभते. म्हणूनच कोर्ट हा पहिला पर्याय नसून शेवटचा पर्याय असायला हवा. भारतीय कायदे आपल्याला संवाद, समेट आणि शांततेचा मार्ग दाखवतात. योग्य वेळी योग्य पर्याय निवडला तर वर्षानुवर्षे चालणाऱ्या केसेस टाळता येऊ शकतात आणि आयुष्यातील अनेक समस्या सुखरपणे सोडवता येतात. मित्रांनो, हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक माहिती करता आहे. याला कायदेशीर सल्ला समजू नये. कोणत्याही विशिष्ट प्रकरणासाठी पात्र वकिलांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला मला नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.